आता मी अनेक मुलांना बघतो आहे, अनेक मुलांना मित्रांना बघतो आहे की ते नवीन जॉबला लागतात किंवा जॉब होऊन 1 वर्ष 2 वर्ष होते आणि ते EMI सुरू करतात. या EMIचा जंजाल, EMIचा जाळ इतका भयानक आहे की ते त्यातून निघू शकत नाही आहेत. अनेक मुलं आहेत ती सुरुवातीला असताना सोपं वाटतं, इझी EMI आणि EMI सुरूही करतात. पण ज्यावेळेस काही वर्ष निघून जातात तेव्हा त्यांना रिअलाईज होतं, त्यांना समजून चुकतं की आपण यामधून कधी निघू शकत नाही आहोत. कारण की EMI एवढे वाढलेले असतात की ते EMI भरण्यासाठी त्यांना नोकरीला जावं लागतं. त्यांची इच्छा असो नसो ते नोकरी सोडू शकत नाही, कारण की त्यांना EMI पूर्ण करावे लागत आहेत. दर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना EMIचे हप्ते भरावे लागतात, म्हणून ते आज नोकरीला जातात. असे अनेक मुलं आहेत. पहिले सुरुवातीला जर व्यवसायाचा भांडवल नसेल तर नक्की तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण व्यवसाय सुरू नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपल्या शाळांमध्ये या गोष्टी कधीच शिकवल्या जात नाही आहेत. वास्तविक पाहता सरकारने 7वी पासून 8वी पासून व्यावसायिक मार्गदर्शन करायला शाळांमधून सुरुवात केली पाहिजे. अनेक ठिकाणी आपण कॉस्ट थिटा, सायन्स थिटा शिकतो आहे, पण आज इंजिनियर आम्ही झालो तरीसुद्धा आम्हाला माहीत नाही या गोष्टी कुठं उपयोगी पडत आहेत. आणि ते 7वी 8वी 9वी पासूनच शिकवलं जात आहे. पण ज्या गोष्टी गरजेच्या खरंच आहेत, एक फायनान्शियल एज्युकेशन जो आयुष्य जगण्यासाठी गरजेचा लागतो, तो आज कुठेतरी आपल्याला मिळत नाही शाळांमधून. तो आपल्याला वास्तविक जीवनाच्या अनुभवातूनच ग्रहण करावा लागतो आहे, शिकायला लागतो आहे, अनुभवातून शिकायला लागतं आहे. पण त्यासाठी आपल्याला खूप जास्त वय वाया घालवायला लागतं आहे. खरी बात सांगायची ते मोठे मोठे धुरंधर आज EMIच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत, कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना त्यातून निघता येत नाही आहेत. पण जर का सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण एक व्यावसायिक दृष्टिकोन बघितला किंवा एक चांगला मार्ग निवडला, एक प्लॅनिंग केला योग्य मार्गाने, तर आपण नक्की यातून बाहेर निघू शकतो. आपण श्रीमंत होऊ शकतो. कारण की नोकरीमधून कधीही श्रीमंत होता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. वास्तविक नोकरी ही जर सज्जन आणि सभ्य मार्गाची असेल तर. कारण की आज जो मी मराठी माणूस बघतो आहे तो कित्येक अशी लोकं आहेत माझ्यासमोर जे 15-20 हजारासाठी, 10-10 हजार, 15-20 हजारासाठी कामाला जातात. रोज सकाळी 9 वाजता निघतात आणि संध्याकाळी 5, 6, 7 वाजता घरी येतात. काही लोकं तर सकाळी 6ला जातात, ती रात्री 9-10ला येतात. अशा पद्धतीचे जीवन जगत आहेत. यातून सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे करताय हे आयुष्यभरासाठीचं तुमचा हाच जर आयुष्य असेल तर किती भयानक गोष्ट आहे. तुम्ही यातून निघण्याचा प्रयत्न करा. करत नाही आहात, तुम्हाला वाटते सोपं जीवन आहे, सकाळी उठायचं, कामाला जायचा, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी यायचा, पुन्हा सकाळी उठायचं, कामाला जायचं, या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यातून बाहेर निघाल. नोकऱ्यांमधून स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही आहेत. तुम्ही EMIमधून कितपत आयुष्य जगणार आहात.